गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहे, आपण रेग्युलर क्लासेसमध्ये डिफरन्शिएशन हा चॅप्टर सुरू केला होता, चॅप्टर नंबर 9 बरोबर. तर आज आपण बघणार आहे एक्सरसाइज 9.2. त्यावरचे तुम्हाला सर्व डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले मी दिलेले आहे बरोबर. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कोणकोणते दिलेले आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? cos x. हे आपण बघितलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, हे आपण बघितलं. e पॉवर ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह e पॉवर ऑफ x, हे आपण बघितलं. tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, हे आपण बघितलं. sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x, हे आपण बघितलं. नंतर cosec x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x into cot x, पुन्हा cot x चं डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x, रूट ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ x, पुन्हा a पॉवर ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह a पॉवर ऑफ x into log of a, पुन्हा कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह k चं डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट कोणते टर्म्स कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण? 0 घेतो बरोबर. तर या सर्व फॉर्म्युल्याचं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जे आपण लिहून घेतलेले आहे, कशाचं डेरिव्हेटिव्ह काय आहे बरोबर. त्यावरून आपण जसं x पॉवर ऑफ n चा डेरिव्हेटिव्ह x पॉवर ऑफ n n into x पॉवर ऑफ n minus 1, म्हणजे x पॉवर ऑफ n n मीन्स कॉन्स्टंट नंबर. x च्या पॉवर मध्ये कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यावरची आपण आता पुन्हा म्हणजे समोरचे काही एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 9.2. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे y = x पॉवर ऑफ 4/3 प्लस e पॉवर ऑफ x मायनस sin x. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला आता काढायचं आहे. सोल्युशन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे इथं x व्हेरिएबल आहे म्हणून आपण काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता y कोणतेही फंक्शन y इक्वल टू नसेल तर y इक्वल टू आपल्याला घ्यावं लागतं. इथं y इक्वल टू दिलेलंच आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असं त्याचा अर्थ असतो. तशाच प्रकारे प्रत्येक ईच टर्म्सला आपण काय करणार? सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार. इथं प्लस मध्ये इथं मायनस मध्ये. dy dx x power of 4/3 plus d by dx e power of x minus d by dx sin x. हे सर्व फंक्शन आपण कशामध्ये घेतले? टेकिंग डेरिव्हेटिव्ह घेतलं. हे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x याचा अर्थ काय? टेकिंग डेरिव्हेटिव्ह वरच्या फंक्शनवर. मग d by dx मध्ये सर्व फंक्शन आपण लिहिले. डेरिव्हेटिव्ह ऑफ y मीन्स d by डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे कशाची व्हॅल्यू काढणे? dy by dx ची व्हॅल्यू काढणे. आता dy by dx इक्वल टू x पॉवर ऑफ 4/3 x पॉवर ऑफ, इथं कोणता फॉर्म्युला आहे? x पॉवर ऑफ n चा. x पॉवर ऑफ मध्ये फंक्शन आहे, x पॉवर ऑफ चा फॉर्म्युला n into n मीन्स जो पॉवर मध्ये येतो n into x पॉवर ऑफ n minus 1. मग इथं तो फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. n मीन्स 4/3 into x पॉवर ऑफ 4/3 minus 1, n minus 1 means 4/3 minus 1 समोर चला प्लस e पॉवर ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? e पॉवर ऑफ x, म्हणजे as it is e पॉवर ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x, sin x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? cos x, म्हणजे d by dx sin x means cos x. समजलं इथपर्यंत? आता इथं याला सिम्प्लिफाय करायचं राहिलं, कारण 4/3 minus 1 डेरिव्हेटिव्ह तर काढला आपण, परंतु इथं सिम्प्लिफाय करायचं राहिलं. 4/3 minus 1 means 4/3 minus 1. याला सॉल्व करायचं. याला डिवाइड मध्ये किती असतं? 1. फ्रॅक्शन मायनस 1 म्हणजे डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय. 3 into 1 means 3. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लाय. 4 into 1 means 4. मायनस सेकंड क्रॉस मल्टिप्लाय. 3 into 1 means 3. काय ना 4 minus 3 is 1 आणि upon 3 as it is म्हणजे 1/3. या दोन्हीचं सबट्रॅक्शन किती आलं? 1/3. dy by dx equal to 4/3 into x power of 4/3 minus 1 means 1/3 plus e power of x minus cos x. हा झाला याचा आन्सर. अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं. त्याच्यानंतरचं सेकंड एक्झाम्पल आपण आता कंटिन्यू मध्ये सुरू करू.
Second example, number second. Y equal to root of x plus tan x minus x cube. याला कंटिन्यू करू आता. मग काय करणार आपण? सोल्युशन. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. dwrtx म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. Taking derivative of y, dy by dx equal to derivative of means d by dx root of x, taking derivative, plus d by dx tan x minus d by dx x cube. Derivative of dy by dx equal to derivative of root of x. Root of x derivative 1 upon 2 root of x. म्हणजे as it is घ्या 1 upon 2 root of x. झालं? प्लस डेरिव्हेटिव्ह tan x, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x म्हणजे इथे येणार sec square x मायनस डेरिव्हेटिव्ह x क्यूब म्हणजे x पॉवर ऑफ 3 म्हणजे n x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला n मीन्स 3 इथे 3 into x पॉवर ऑफ 3 minus 1. आता 3 minus 1 केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल dy by dx equal to 1 upon 2 root of x plus sec square x minus 3 into x power of 3 minus 1 is 2. म्हणजे अशा प्रकारे इथं काही कॉमन नाही काहीच होत नाही म्हणून हा झाला त्याचा आन्सर. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण कंटिन्यू मध्ये बघू. थर्ड नंबरचा एक्झाम्पल. नंबर थर्ड. y equal to log of x minus cosec x plus 5 power of x minus 3 upon x power of 3 by 2. तर सोल्युशन आपल्याला काढू शकतो आपण याचं. सरळ सरळ प्रत्येक एक्झाम्पल तसं सोल्युशन. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह y dy by dx equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ log x minus d by dx cosec x plus d by dx 5 power of x minus d by dx 3 upon x power of 3 by 2 dy by dx equal. आता या ठिकाणी पहा log x चा डेरिव्हेटिव्ह माहित नाही आपल्याला. log x चा डेरिव्हेटिव्ह असतं 1 upon x. डेरिव्हेटिव्ह log x 1 upon x. समजलं? आता या ठिकाणी पहा log x चा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण. cosec x चा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. cosec x चा डेरिव्हेटिव्ह माहित आहे minus cosec x into cot x. 5 power of x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे a power of x च्या फॉर्म्युल्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. पुन्हा 3 upon x power of 3 by 2. परंतु या ठिकाणी पहा 3 upon मध्ये आहे x power of इथं फॉर्म्युला x power of n. परंतु कसं आहे त्याला 1 upon मध्ये नाही डिवाइड मध्ये नाही. मग याला काय करावं लागेल आपल्याला न्यूमरेटर मध्ये यावं लागेल. पहिले याला सिम्प्लिफाय करावं लागेल नंतर याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. मग एक स्टेप वाढवावं लागेल. d by dx सरळ सर्वांचं सोबत डेरिव्हेटिव्ह काढू. log x minus t by dx cosec x plus d by dx 5 power of x आणि मायनस आता याला डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये दिलं त्याचं पॉवर काय होणार निगेटिव्ह होणार म्हणजे d by dx काय येणार d by dx याला न्यूमरेटर मध्ये दिलं तर 3 ला मल्टिप्लाय मध्ये 3 into x power of minus 3 by 2 पॉवर d पॉझिटिव्ह होता न्यूमरेटर मध्ये दिल्यानंतर निगेटिव्ह झालं. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. मग dy by dx इक्वल टू log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x minus cosec x चा डेरिव्हेटिव्ह minus cosec x into cot x. तर इथं ब्रॅकेट मध्ये घ्या मायनस इथं मायनस आहेच पाहिजे minus cosec x into cot x नंतर प्लस 5 power of x चा डेरिव्हेटिव्ह a power of x चा डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे आपण a power of x into log a. इथं काय येणार 5 power of x into log of 5 a च्या ठिकाणी 5 इथं मायनस आता इथं पहा 3 इज कॉन्स्टंट म्हणजे 3 कुठे येणार बाहेर येणार 3 ॲज इट इज राहणार आणि x पॉवर ऑफ n च्या फॉर्म्युल्यानुसार याचं डेरिव्हेटिव्ह निघणार काय येणार n इनटू म्हणजे इनटू n मीन्स -3/2 इनटू x पॉवर ऑफ n -1 म्हणजे n मीन्स -3/2 -1. आता याला सिम्प्लिफाय करावं लागेल नंतरच आपण त्याचा आन्सर काढू शकतो.
म्हणजेच काय येणार इथं 1 अपॉन x मायनस इंटू मायनस प्लस कोसेक x इंटू कॉट x प्लस 5 पॉवर ऑफ x इंटू लॉग ऑफ 5 याचे दिस. आता इथं बघा मायनस इंटू मायनस प्लस 3 3 जार 9 आणि डिवाइड बाय 2. आता इथं x पॉवर ऑफ मायनस, आता याला रूट मध्ये करू, मायनस 3/2 मायनस 1, याला डिवाइड मध्ये किती असतं 1, डिनोमिनेटरचं मल्टिप्लाय 2 into 1 2 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लाय मायनस 3 into 1 मायनस 3 मायनस इथं मायनस मायनस 2 into 1 2 म्हणजे आन्सर काय येणार मायनस 3 मायनस 2 दोन्ही निगेटिव्ह ऍडिशन 3 आणि 2 5 मायनस 5 आणि डिवाइड बाय 2 म्हणजे तिथं x च्या पॉवर मध्ये काय येणार आहे दोघांची सबट्रॅक्शन मायनस 5 डिवाइड बाय 2. अशा प्रकारे याला जर डिवाइड मध्ये घेतलं तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे एक स्टेप वाढवू शकतो आपण इथं. म्हणजेच काय येणार 1 अपॉन x प्लस कोसेक x इंटू कॉट x प्लस 5 पॉवर ऑफ x इंटू लॉग ऑफ 5 प्लस 9/2 एज इट इज. आणि हा जर डिनोमिनेटर मध्ये घेतला तर 2 ला मल्टिप्लाय मध्ये येणार म्हणजेच 9 अपॉन 2 इंटू x पॉवर ऑफ 5/2 म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आणि डिनोमिनेटर मध्ये म्हणजे 2 सोबत झालं तो मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण या फंक्शनचं म्हणजे क्वेश्चन नंबर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. आता या समोरचं एक्झाम्पल आपण कंटिन्यू मध्ये बघू. नंबर 4 y equal to x power of 7/3 plus 5 into x power of 4/5 नंतर मायनस 5 upon x power of 2/5. आता त्या प्रकारची सिच्युएशन इथं क्रिएट झाली तर पहिले याला सिम्प्लिफाय करून घेऊ आपण याला नंतर डेरिव्हेटिव्ह काढू. सोल्युशन काय दिलेलं आहे y equal to x power of 7/5 7/3 याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण 5 into x power of 4/5 न्यूमरेटर मध्येच आहे मायनस याला न्यूमरेटर मध्ये घ्यावं लागेल 5 into x power of -2/5 म्हणजे डिनोमिनेटर मध्ये होतं न्यूमरेटर मध्ये नेलं का नेलं कारण याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकत नाही तशा प्रकारे म्हणून याला न्यूमरेटर मध्ये पॉझिटिव्ह होतं पॉवर निगेटिव्ह झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह y dy/dx equal to derivative of x power of 7/3 plus derivative of आता 5 constant म्हणून 5 बाय derivative of काय x power of 4/5 जे कॉन्स्टंट असतं त्याला बाहेर घेतो मायनस इथं पण 5 कॉन्स्टंट derivative of 5 मल्टिप्लाय मध्ये म्हणजे तो कॉन्स्टंट x power of -2/5 अशा प्रकारे आपण आता डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला यूज करू शकतो. n मीन्स 7/3 7/3 into x पॉवर ऑफ n minus 1 n मीन्स 7/3 minus 1 झालं प्लस 5 into n x पॉवर ऑफ n चा फॉर्म्युला इथं मीन्स 4/5 into x पॉवर ऑफ 4/5 minus 1 minus 5 into n मीन्स -2/5 x power of -2/5 minus 1 n minus 1 means इथं अशा प्रकारे 7/3 minus 1 7/3 minus 1 याला डिवाइड मध्ये 1 डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय 3 into 1 means 3 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 into 1 means 7 सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 1 means 3 7 minus 3 means 4/3 म्हणजे इथे येणार 7/3 into x power of 4/3 प्लस आता इथं 5 न्यूमरेटर मध्ये 5 डिनोमिनेटर मध्ये 5 गेट कॅन्सल म्हणजे इथं राहिलं 4 into x पॉवर ऑफ 4/5 4/5 minus 1 4/5 minus 1 1 ला डिवाइड मध्ये 1 असतंच 5 into 1 means 5 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 1 means 4 मायनस इथं मायनस 5 into 1 means 5 4 minus 5 means एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबट्रॅक्शन 5 4 गेले 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस -1/5 म्हणजे इथे येणार -1/5 मायनस मायनस into मायनस प्लस आणि इथं पण न्यूमरेटर मध्ये 5 आहे डिनोमिनेटर मध्ये 5 आहे 5 गेट कॅन्सल म्हणजे इथे येणार +2 into x पॉवर ऑफ आता इथं पुन्हा सबट्रॅक्शन
-2/5 -1 1 ला डिवाइड मध्ये 1 असतं 5 into 1 means 5 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 into 1 -2 minus 5 into 1 means 5 -2 minus 5 -7 दोन्हीची ऍडिशन अपॉन 5 दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे ऍडिशन झाली -7/5 तशा प्रकारे पहा जिथं निगेटिव्ह पॉवर आहे त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं म्हणजे त्याला डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं म्हणजे इथे येणार 7/3 into x power 4/3 प्लस आता हे डिनॉमिनेटर मध्ये गेलं तर म्हणजे 4 वर येणार 4/x power 1/5 पॉझिटिव्ह झालं प्लस इथं पण 2 ला डिवाइड मध्ये जाणार हा 2/x power -7/5 होणार +7/5 +7/5 लिहिताना बरोबर व्यवस्थित लिहा अशा प्रकारे आपण या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं समोरचे जे एक्झाम्पल आहे आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये बघू ओके थँक्यू